आज माझा विषय आहे की तहसीलदार, BDO, फौजदार यांनी लोकाभिमुख व्हावे. ही जी पदं जी आहेत, तहसीलदार, फौजदार, BDO आणि आणखी काही, ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून भरती केली जाते. म्हणजे हे लोकसेवक आहेत. तर या लोकांना नोकरीवर का ठेवलं जातं? यांच्या हातून सरकारला लोकांची सेवा करायची असते. सरकार जे काही जनहिताची कामं करू इच्छितात, कायदे बनवतात, कायदे राबवू इच्छितात, ते यांच्या माध्यमातून. आणि म्हणून सरकार आणि जनता म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यातला मधला दुवा म्हणजे ही लोकसेवक मंडळी आहेत. तर मी एक उदाहरण देतो की लोकसेवक कसं चांगलं काम करू शकतो, कशी प्रतिमा बनू शकतो. मी पाचोरा येथे गेलो असता मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की काका, आमचे शेतरस्त्याचे खूप प्रश्न आहेत, तर तुम्ही एकदा आमची कैफियत तहसीलदारकडे मांडा. मला हा विषय लगेच कळला की खरंच या अडचणी आहेत, खूप मोठी समस्या आहे. आणि म्हणून मी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन, जसे गुलाबसिंग पाटील आणि आणखी दुसरे होते, असे अनेक मंडळींना सोबत घेऊन मी तहसील कार्यालयात गेलो पाचोरा येथे आणि विचारणा केली, साहेब मी आत येऊ का? तेव्हा तहसीलदार साहेबांनी लगेच आम्हाला बोलवलं. मध्ये गेलो तर त्या ठिकाणी तहसीलदाराच्या खुर्चीवर विजय बनसोडे नावाचे साहेब बसलेले होते. त्यांच्या टेबलावर पार्टी होती. पार्टीवर लिहिलं होतं तहसीलदार पाचोरा. तर एक काळीशी मूर्ती, कपाळावर गंध लावलेला, असा गोल मटोल चेहरा आणि तो बोलण्यातला सभ्यपणा, ती त्यांची अशी काही निरागस नजर पाहून मला असं वाटलं की आपल्याला आता पंढरपूर जाण्याऐवजी पाचोऱ्यालाच आलं पाहिजे. आणि मला भास झाला. तो पंढरपूरचा जो विठ्ठल जो होतो तो विटेवर उभा आहे आणि हा माझ्या पाचोऱ्याचा जो विठ्ठल आहे हा खुर्चीवर बसलेला आहे. तर मला असं वाटतं की जास्त प्रयास करून पंढरपूरच्या विठ्ठलाला प्रसन्न करण्यापेक्षा या पाचोऱ्याच्या विठ्ठलाला प्रसन्न करून आपली कामं का करून घेऊ नयेत. मी एक शब्द विचारला, म्हटलं साहेब, आपल्याकडे 50-60 शेतकऱ्यांचे शेतरस्त्याविषयी प्रश्न आहेत, काहींनी तुमच्याकडे अपील करून ठेवलेलं आहे, तर आपण एक वेळ घेऊ, तुमची फुरसत जेव्हा असेल तेव्हा मला सांगा, मी शेतकऱ्यांना बोलवतो ना आपण आमने सामने आपली समस्या सोडवू. काय सांगावं? त्या माणसानं मला एका शब्दात होकार दिला. म्हणे तुम्ही 1 तारखेला आहे, मी तुमच्यासाठी 2 तास द्यायला तयार आहोत आणि जे शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्यांना बोलून घ्या, आपण त्यांना सोबत सामने सामने बसू, त्यांची कागदपत्र तपासून घेऊ, खरं किती खोटं किती ते पाहून घेऊ आणि आपण त्यांना मदत करू. खरंच 1 तारखेला त्या तहसीलदार महोदयांनी आम्हाला खूप चांगला वेळ दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याबाबतच्या जे काही मुद्दे होते ते नोट करून घेतले. नायब तहसीलदारला बोलवलं, पुरवठा अधिकाऱ्यालाही सोबत घेतलं आणि वाटलं त्यांना की आपण या लोकांची कामं करून घ्यावीत असं. आता सोबत असलेले जे काही आमचे शेतकरी बांधव जे होते ते अशिक्षित असतात, कायद्याची माहिती नसते, त्यांना जी काही ऑफिशियल लँग्वेज वगैरे ती काही बोलता येत नाही, लिगल लँग्वेज पण काही सांगता येत नाही आणि म्हणून मला मध्यस्थी करावी लागली. आणि तरी आमचे तहसीलदार साहेबांनी सगळं काही सहन केलं. मला त्यांचं सहनशक्तीबद्दल कौतुक करावंसं वाटतं. आणि ते बोलले, काका, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला म्हणून याची जाणीव आहे आणि शेतकऱ्याला किती ज्ञान असतं याचीही मला माहिती आहे. मला खूप बरं वाटतं. तोच प्रयोग आम्ही 3 जुलैला भडगावचे तहसीलदार महोदय यांच्याकडे केला. त्यांनी सुद्धा मला चांगला वेळ दिला
आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी समस्यांचं निरसन पण केलं आणि ज्या ज्या लोकांच्यामध्ये काही कागदपत्रांमध्ये उणिवा होत्या त्याची पूर्तता करायच्या सूचना पण दिल्या. मी तर म्हणतो त्या मॅडमने खूप चांगलं काम केले. प्रेस नोटसुद्धा काढली की या माझ्यासमोर मला अभ्यास करू द्या आणि जे कमी असेल ती भरपाई करून द्या कागदपत्रांची, मग मी निर्णय घेते आणि तुम्हाला प्रस्ताव उपलब्ध करून देते. तर मला खूप बरं वाटलं. हा दाखला का दिला मी मुद्दाम, ते पाचोऱ्याचे तहसीलदार आणि बडगावचे तहसीलदार मॅडम ते काही माझे नातेवाईक नाही आहेत. त्यांची माझी यापूर्वी कुठेही गाठभेट झालेली नाही. तरी पण त्यांनी मला जो प्रतिसाद दिला की मी खरंच त्यांचं कौतुक करतो. आणि म्हणून मी माझ्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्याच तहसीलदार बांधवांना सांगतो की तुम्ही नोकरी करताय, तुमचं सिलेक्शन झालं, नोकरी करतात, तुम्ही स्वतःला अधिकार समजतात, सरकारने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जबाबदारी पण दिलेली आहे. पॉवर अँड द रिस्पॉन्सिबिलिटी बोथ. पण तुम्ही काय करता, फक्त पॉवरचा वापर करता, कधी कधी गैरवापर पण करता, पण जबाबदारीने कामं करत नाही. हा माझा आक्षेप आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्ही तहसीलदार जरी असले तरी हरकत नाही, निर्णय घेणारे जरी असले तरी हरकत नाही, तुम्हाला सेमी ज्युडिशियल पॉवर जरी असली तरी हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जमिनीचे मालक नाही आहे. तुम्ही जमिनीचे मालक शेतकरी आणि सरकार याच्यातला एक दुवा आहे. प्रत्येक वेळेला कोणताही मंत्री तालुका स्तरावर येऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नेमलेला आहे. तर तहसीलदार बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची जी काही भाषा असेल, त्याच्यात काही उणिवा असेल, त्याच्यात काही चुका असतील, त्या दुरुस्त करून घ्याव्यात. आणि आपण यांच्या सेवेसाठी इथं काम करतोय हे मी लक्षात घ्या. इनफॅक्टमध्ये जर शेतकरीच नसते तर तुम्हाला कशाला नोकरी मिळाली असती? कशाला नोकरी मिळाली असती? अहो, पब्लिक आहे म्हणून पोलीस आहे, पब्लिक आहे म्हणून तहसीलदार आहे, पब्लिक आहे म्हणून BDO आहे. लक्षात घ्या. मग त्या पब्लिकचा अनादर करून कसं चालेल? त्या शेतकऱ्यांचा अनादर कसं चालेल? त्या डावलून कसं चालेल? खेकसून कसं चालेल? टाळून कसं चालेल? नाही चालणार. ओव्हरऑल आपल्याला हे प्रशासन चालवायचं आहे आणि हे प्रशासन चालवण्यासाठी जी काही तुम्ही 8-10 तास त्या खुर्चीवर बसून कामं करतात ना, त्याचं आपल्याला वेतन मानधन मिळतं. आणि हे वेतन मानधनसुद्धा त्या शेतकऱ्यांच्या, त्या नागरिकांच्या, त्या प्रजेच्या करातून जमा झालेल्या पैशातून मिळतं. हे लक्षात घ्या. हे काही असं कोणी मुख्यमंत्री किंवा एखादा मंत्री त्याच्या मानधनमधून त्याची जमीन विकून, त्याचं शेत विकून, त्याचा बंगला विकून असं देत नाही. हे त्यांच्या शेतकऱ्यांच्याच करातून मिळत असतं. आणि म्हणून माझी विनंती आहे तहसीलदार बांधवांना की तुम्हाला जरी समजा नोकरी मिळाली, ऑफिस मिळालं, खुर्ची टेबल मिळालं, पंखा AC मिळाला, चांगला पगार मिळाला, तुम्ही स्वतःला अधिकारी म्हणून घेतात, पण अधिकारी हा काम करण्यासाठी अधिकार दिलेत म्हणून अधिकारी. लोकांची अडवणूक, पिडवणूक, शोषण करण्यासाठीचे अधिकार तुम्हाला नाही आहे. तुम्हाला त्यासोबत जबाबदारी सुद्धा दिलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो, लक्षात घ्या की तुमच्या अंगी काही थोडीफार गुणवत्ता होती म्हणून तुम्ही MPSC पास झाले, तुम्हाला इथं नोकरी मिळाली, तर तुम्ही भाग्य समजा की मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. मी आता लोकसेवक आहे. हे बघा, समाजसेवक फुकट काम करतो, पण लोकसेवक हा पगार घेऊन काम करतो. ही पण जाणून ठेवा. दॅट इज द प्लस पॉईंट इन युअर सर्व्हिस. यू डोंट नेग्लेक्ट दॅट. तुम्ही पगार घेऊन काम करीत आहात आणि आम्ही फुकट तुमच्यासोबत राबत आहोत. आम्ही तहसीलदारांनाही मदत करतो आणि आम्ही शेतकऱ्यांनाही मदत करत असतो. आणि म्हणून मी असं म्हणतो, ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्याकडे येतील रस्त्यासाठी, शेतरस्ता असो, शेतपानन रस्ता असो किंवा शिवरस्ता असो, तुम्हाला त्या समस्यांकडे लक्ष द्यावंच लागेल. आणि आता तर मी असं म्हणतो की आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब, यांनी तर खूप चांगले अधिकार देऊन ठेवले तुम्हाला.
महसूल अधिनियम 1966 कलमचे 133 अंतर्गत यू आर होल अँड सोल. होल अँड सोल तुमच्यावर फक्त प्रांत अधिकारीचंच नियंत्रण आहे. तुम्ही दोघं अधिकाऱ्यांना होल अँड सोल अधिकार दिलेले आहेत, ती तुम्ही राबवले पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं वेळ काढूपणा करू नका. कारण असं असतं शेतकऱ्याचा एक मोसम असतो आणि त्याच मोसममध्ये त्याला ते पेरणी करावी लागते, मेहनत करावी लागते आणि मग त्याला कुठे 3-4 महिन्यांनी फळ मिळतं. आणि जर हा मोसम चालला गेला, त्याला रस्ता मिळाला नसल्यामुळे तर तो काय करणार? मग आता उन्हाळ्यात केळी लावणार, मग आता उन्हाळ्यात तो ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आणि मका पेरणार, कशी शक्य आहे? आणि म्हणून हा विषय तुम्ही तातडीने अभ्यासला पाहिजे. आम्ही नोकर वर्ग आहेत, आम्हालाही बायका पोर आहेत. मग जर समजा सरकारने म्हटलं की तुम्हाला 1 वर्षाचा पगार काही देत नाही, आमची तिजोरीमध्ये काही पैसा नाही आहे, चालेल का? तुम्ही किती ओरडाल, किती आंदोलनं करणार? मग जर तुमची जी व्यथा होईल तीच तर व्यथा शेतकऱ्यांची आहे. थोडंसं या विचाराने तुम्ही गेलं पाहिजे की मी या खुर्चीवर बसलेलो आहे, समोर माझ्यासोबत शेतकरी आहेत, तर मला त्या शेतकऱ्यांच्या व्यथांची, अडचणींची, समस्यांची जाणीव झाली पाहिजे आणि त्यासाठी मला नियुक्त केलेलं आहे. असंच फौजदाराला पण नियुक्त केलेलं असतं, असंच बिळूला पण नियुक्त केलेलं असतं आणि असंच त्या कोर्टातील न्यायाधीशाला पण नियुक्त केलं असतं. न्यायाधीश म्हणजे काही मालक नसतो, मी काही करीन असं नसतं. त्याला अभ्यास करून त्याचे निर्णय द्यावे लागतात. तसं तुम्ही अभ्यास करून निर्णय द्यावेत अशी माझी तहसीलदार बांधवांना विनंती आहे.